In this session, we see some more problems on property 5 and 6. That is a to b f of x dx equal to f of a plus b minus x dx and 0 to a f of x dx equal to f of a minus x dx. या दोन प्रॉपर्टीवरती हे एक्झाम्पल, हे पुढचं एक्झाम्पल लॉग ऑफ टॅन एक्स अशा प्रकारचं आपल्याकडे एक्झाम्पल नाही. सबस्टिट्यूशन करायला टॅनचा डेरिव्हेटिव्ह माहीत नाही आणि सोडवलं तरी इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम. म्हणून या प्रॉपर्टीचं युटिलायझेशन कसं होतं तर दिलेल्या प्रॉब्लेमला आय म्हणा आणि एक नंबर द्या आणि बाय प्रॉपर्टी कोणती 0 to a f of x dx 0 to a f of x dx equal to 0 to a f of a minus x dx. And if I use this property, then I got yes log of tan of instead of x upper limit minus x with respect to x. And for 90 minus ला टॅनचं रूपांतर कॉटमध्ये होणार, कारण साईनचा कॉस होतो, कॉटचा साईन होतो, म्हणून टॅनचा काय होणार कॉट होणार आणि पहिला क्वाड्रंट आहे म्हणून पॉझिटिव्ह येणार. याला नंबर देणार 2. मग मागच्यासारखंच ॲडिंग 1 and 2 का दोन्ही वेगवेगळे आहेत. काय सारखं आहे दोघांची लेफ्ट हँड साईड सारखी आहे म्हणून 2i. इंटिग्रेशनचं लिमिट सारखं आहे ते आणि मग त्यांची ॲडिशन केली तर इथं काय येईल लॉग ऑफ टॅन एक्स प्लस लॉग ऑफ कॉट एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. दोघांचं लिमिट सारखं आहे म्हणून कॉमन इंटिग्रेशन घेतलं आणि दोघांची ॲडिशन केली. लॉग ए प्लस लॉग बी लॉगचा रूल आहे लॉग ए प्लस लॉग बी इक्वल टू लॉग ऑफ ए बी म्हणजे दोघांचा काय होतो प्रॉडक्ट होतो. हा लॉगचा रूल आहे. लॉग ए प्लस लॉग बी इक्वल टू लॉग ए बी. टॅन आणि कॉट एकमेकांचे रेसिप्रोकल आहे आणि एकमेकांचे रेसिप्रोकल आहे म्हणून त्याचा आन्सर येणार लॉग 1 dx. लॉग 1 कॉन्स्टंट आहे, आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेणार 0 to pi upon 2 1 dx, परंतु लॉग 1ची किंमत आहे 0 आणि म्हणून 2i बरोबर काय आला 0 इंटू समथिंग 0च येणार आणि म्हणून आयची किंमत काय आली 0 आली आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, एकदम सिंपल प्रॉब्लेम. सी one more problem. Integration of 0 to a 1 upon x plus root of x a square minus x square dx. अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला ह्या प्रॉपर्टीवरचा आहे, याच्यावर विश्वासच नाही. परंतु हा प्रॉब्लेम कशावरचा आहे तर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर सबस्टिट्यूशनला आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये आपण स्टँडर्ड सबस्टिट्यूशन बघितलं बघा. एक्स स्क्वेअरला जर निगेटिव्ह सबस्टिट्यूशन आलं तर एक्स इक्वल टू ए स्क्वेअर आहे म्हणून ए साईन किंवा कॉस. का साईन किंवा कॉसच पुट करायचं तर जर आयडेंटिटी टाकली तर ए स्क्वेअर साईन स्क्वेअर ए स्क्वेअर कॉमन येईल 1 मायनस साईन स्क्वेअर कॉस स्क्वेअर किंवा ए कॉस थिटा दोन्हीपैकी एक चालू शकतं. काय केलं आपण याच्यात सबस्टिट्यूशन केलं पुट एक्स इक्वल टू ए साईन थिटा. याच्यावरनं साईन थिटाची किंमत एक्स अपॉन ए आपल्याला लिमिट चेंज करायचे असतात आणि म्हणून थिटाची किंमत येईल साईन इनवर्स एक्स अपॉन ए. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या डिफरन्शिएट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू डी एक्स डी एक्स ए साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा संपला. थिटाच्या बाजूला डी थिटा लिहून टाका ए कॉस थिटा डी थिटा. लिमिट बदला आता थिटाचे लिमिट काढायचे आहेत. वेन एक्स इक्वल टू 0 त्यावेळेला थिटाची किंमत काय येईल साईन इनवर्स 0 अपॉन ए म्हणजे 0. 0ला 0 किंमत आहे. वेन एक्स इक्वल टू ए त्यावेळेला थिटाची किंमत काय साईन इनवर्स ए अपॉन ए म्हणजे साईन इनवर्स 1 आणि 1 किंमत कोणत्या अँगलला आहे 90ला आहे π/2ला आहे. आणि मग तुमच्या इंटिग्रेशनचं रूपांतर काय होईल बघा 0ला 0 एला π/2 1 अपॉन एक्स म्हणजेच
ए साइन थीटा प्लस रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इंटू डी एक्स ए कॉस थीटा डी थीटा. डी एक्सची किंमत टाकली बघा, एक्स ऐवजी ही डी एक्स ऐवजी ही किमती टाकून दिल्या, लिमिट चेंज केले आणि जो येईल त्याचं सिम्प्लिफिकेशन बघा. विच इज इक्वल टू 0 टू पाय अपॉन 2 1 इंटू ए कॉस थीटा अपॉन ए साइन थीटा. दोघांमधनं कॉमन ए स्क्वेअर बाहेर घ्या म्हणजे रूटमध्ये काय राहील 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा डी थीटा. ए ए ए थ्रूआउट कट करा आणि मग तुम्हाला मिळेल 0 टू पाय अपॉन 2 कॉस थीटा अपॉन साइन थीटा प्लस 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर. रूटच्या बाहेर आल्यावर काय होईल कॉस थीटा डी थीटा अँड कॉल इट ॲज अ 1. आणि याच्या पुढे वापरणार आपण आत्ता आपल्याला प्रॉपर्टी वापरायची आहे बाय इंटिग्रेशन ऑफ 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डी एक्स. ही प्रॉपर्टी वापरा. ही प्रॉपर्टी जर आपण वापरली तर काय येईल बघा, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय अपॉन 2 कॉस ऑफ थीटा ऐवजी अप्पर लिमिट मायनस थीटा साइन ऑफ अप्पर लिमिट मायनस थीटा cos of upper limit minus theta with respect to theta and which is equal to 0 to pi upon 2 90 minus ला cotचं साइन साइनचं cos आणि याला नंबर द्या 2 आणि दोघांची काय करा ॲडिंग करा. पुन्हा सिमिलर पार्ट ॲडिंग 1 and 2. मी पहिला पार्ट फिनिश केला आहे. ॲडिंग 1 and 2 मग तुम्हाला काय मिळेल 2i इक्वल टू दोघांचं लिमिट सेम आहे, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे साइन थीटा प्लस कॉस थीटा और कॉस थीटा प्लस साइन थीटा. मग फक्त कशात फरक आहे न्यूमरेटर. ॲडिंग देअर न्यूमरेटर कॉस थीटा प्लस साइन थीटा. हा पहिल्याचा न्यूमरेटर हा दुसऱ्याचा न्यूमरेटर. सिम्प्लिफाय केला तर हा कट होईल आणि काय राहील 0 टू पाय अपॉन 2 1 डी एक्स आणि 1चं इंटिग्रेशन काय येतं माहिती आहे ना एक्स येतं आणि यालाही लोअर लिमिट अप्पर लिमिट आहे म्हणजेच काय होईल पाय बाय 2 मायनस 0 ही कुणाची किंमत 2iची किंमत आहे म्हणजेच आय बरोबर काय येईल आणि असा हा छानसा सबस्टिट्यूशनमधला प्रॉब्लेम. बघा बरं एकदम सिंपल मेथड. ओके नाव वन मोर प्रॉब्लेम लॉग ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. पुन्हा सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम कारण यू अपॉन व्ही रूल आपल्याकडे नाही. यू अपॉन व्ही रूल आपल्याकडे नाही मग आपल्याला असं सबस्टिट्यूशन करेल ज्याचे करून हा त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल. मग आपण काय करू लेट एक्स इक्वल टू टॅन थीटा म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थीटा डी थीटा. लिमिट बदला याच्यावरनं थीटाची किंमत काय येईल थीटा इक्वल टू कशासाठी लिमिट चेंज करण्यासाठी टॅन इनवर्स एक्स. मग व्हेन एक्स इक्वल टू 0 इम्प्लाइज थीटा इक्वल टू टॅन इनवर्स 0. 0 टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे 0ची व्हॅल्यू आहे. व्हेन एक्स इक्वल टू 1 इम्प्लाइज थीटा इक्वल टू टॅन इनवर्स 1 आणि टॅन इनवर्स 1 आहे पाय अपॉन 4. मग ह्या प्रॉब्लेमचं रूपांतर कशा होईल बघा 0ला 0 1ला पाय अपॉन 4 लॉग ऑफ 1 प्लस टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इंटू डी एक्स. डी एक्सची किंमत काय आहे डी एक्सची किंमत
sec square theta d theta. Am I correct? And that is equal to 0 to pi upon 4 log of 1 plus tan theta upon 1 plus tan square sec square theta into sec square theta d theta. Common part cancelled, and what we got? Integration of 0 to pi upon 4 log of 1 plus tan theta d theta, and call it as a number 1. हा सॉल्व प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मग आता याच्यापुढे पुन्हा तोच आला 1 प्लस टॅन, फॉर्म्युला नाही, मग बाय प्रॉपर्टी कोणती? 0 टू a f ऑफ x dx इक्वल टू 0 टू a f ऑफ a मायनस x dx. अगेन सेम प्रॉपर्टी, पुन्हा तीच प्रॉपर्टी आपण युटिलाइज करूया. आणि बघा याचं उत्तर काय येतं. थोडंसं केअरफुली आता 0 टू पाय अपॉन 4, कारण हा अँगल 90च्या मल्टिपलमध्ये नाही आहे म्हणून डायरेक्ट कन्वर्जन होणार नाही. लॉग ऑफ 1 प्लस टॅन ऑफ थीटाऐवजी काय टाकायचं आहे? अप्पर लिमिट मायनस थीटा पाय बाय 4 मायनस थीटा डी थीटा. परंतु आता 90 आहे का? 90ला डायरेक्ट फॉर्म्युला आहे, 180ला आहे, 270ला आहे आणि 360ला आहे. हा मधलाच अँगल आहे. मग याला टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरा. इक्वल टू 0 टू पाय अपॉन 4 लॉग ऑफ 1 प्लस टॅन ए मायनस बीचा टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. एम आय करेक्ट? मी टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरला. टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. ओके, पुढे बघा आपण. देन व्हॉट वी डू? दॅट इज इक्वल टू, याचं सिम्प्लिफिकेशन हा पार्ट मी फिनिश करतो इथपर्यंतचं. दॅट इज इक्वल टू आय इक्वल टू काय येईल? 0 टू पाय अपॉन 4 लॉग ऑफ 1 प्लस टॅन 45 1 मायनस टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन 45 1 इंटू टॅन थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा. टॅन 45ची किंमत पाय बाय 4ची किंमत 1 टाकून दिली. हा आला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि सिम्प्लिफिकेशन पण करा. बघा काय आलं तुमचं आन्सर. लॉग ऑफ 1 प्लस टॅन थीटा प्लस 1 मायनस टॅन थीटा होल अपॉन दोघांचाही डिनॉमिनेटर सेम येईल. 1 प्लस टॅन थीटा डी थीटा प्लस टॅन थीटा minus tan theta going to be cancelled, and what is remaining part? Integration of 0 to pi upon 4 log of 1 plus 1 2 upon 1 plus tan theta d theta, आणि याला नंबर दिला 2. हे झालं सिम्प्लिफिकेशन. इथून पुढचा पार्ट अगेन सिमिलर. पुन्हा पुढचा पार्ट सिमिलर होईल. आपण काय करणार मग? ॲडिंग 1 अँड 2. पुन्हा दोघांची बेरीज करा. ॲडिंग 1 अँड 2, मग 2i दोघांचं लिमिट सारखं आहे. 0 टू पाय अपॉन 4 1 कुठं आहे? हा आहे. लॉग ऑफ 1 प्लस टॅन थीटा लॉग ऑफ 1 प्लस टॅन थीटा प्लस log of 2 upon 1 plus tan theta bracket complete with respect to theta. I finish this side which is equal to 1 पर्यंतचा पार्ट पुसून टाकला मी. log a plus log b log ab 0 to pi upon 4 log of a म्हणजे आहे 1 plus tan theta. ओके, इंटू 2 अपॉन 1 प्लस टॅन थीटा
डी थिटा. दोघांचा हा पार्ट सेम आहे. काय राहिला? log 2 0 टू पाय अपॉन 4 log 2 डी थिटा. log 2 कॉन्स्टंट आहे. log 2 कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट आपण असला तर कुठं घेतो? बाहेर. 0 टू पाय अपॉन 4 1 इंटू डी थिटा. 1ची किंमत थिटा आहे. log 2 1ची किंमत थिटा, त्याला लिमिट 0 टू पाय अपॉन 4. मग ते पुढे घ्या. पाय बाय 4 मायनस 0 log 2. कुणाची किंमत आहे ही? 2i ची किंमत, आणि म्हणून आयची किंमत पाय. हा 2 इकडे आला. 4 इंटू 2 8 log 2. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, टिपिकल नाही, एक प्रोसेस आहे. आणि असा प्रॉब्लेम 3 मार्काला आहे. बुकमध्ये यातला हाफ पार्ट सबस्टिट्यूशन केल्यानंतर ज्याला आपण 1 नंबर दिला ना, तिथून पुढचा प्रॉब्लेम बुकमध्ये दिलेला आहे, एक सॉल्व प्रॉब्लेम. हा त्याच्या पुढे सबस्टिट्यूशनमध्ये पासून त्याच्यात रूपांतर केलं आणि मग पुढे सेम मेथडने सोडवला. मेथड सिमिलर आहे, टिपिकल नाही. लेंदी असेल पण अवघड नाही. असा हा एक छानसा प्रॉब्लेम. ओके, वन मोर प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय x इंटू साइन x इंटू कॉस स्क्वेअर x. ओके, काय अडचण आहे? 3 जण आले. हे दोन्ही आले असते तर मला कळालं असतं की याचा कॉटचा डेरिव्हेटिव्ह साईन आहे, कारण याची पॉवर जास्त आहे, फॉर्म्युला नाही. मग कॉस एक्स बद्दल टी पुट केलं, साइन एक्स डी एक्स बरोबर डी टी आलं. परंतु अडचण कशामुळे आली? एक्समुळे आली. म्हणून याला नंबर द्या 1 आणि वापरा प्रॉपर्टी बाय 0 टू a f of x dx equal to 0 to a f of a minus x dx. If I use this property here, what I got? I equal to 0 to pi. Instead of x, a minus x means upper limit minus x into sine of pi minus x into cos square of pi minus x dx. And if we simplify it, then you got which is equal to 0 to pi. आता हा कुणाचा साइन नाही, कॉस नाही, आहे तसाच. 180ला चेंज होत नाही, क्वाड्रंटनुसार साइन बदलतो. मग हा कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड क्वाड्रंट आहे. हा अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह, कॉस निगेटिव्ह, म्हणजे साइन आहे तसाच राहील. साइन एक्स इंटू कॉस मात्र निगेटिव्ह होईल, मायनस कॉस एक्स, पण ब्रॅकेटचा काय आहे? स्क्वेअर आहे डी एक्स, आणि मायनसचा स्क्वेअर काय होईल? प्लस होईल. म्हणजेच काय होईल? 0 टू पाय पाय मायनस एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स, आणि याला दिला नंबर 2. मायनसचा स्क्वेअर प्लस झाला, आहे तोच राहिला. पुन्हा आला सिम्प्लिफिकेशन झालं, याचं सिम्प्लिफिकेशन होत नाही. पुन्हा सेम प्रोसेस, ॲडिंग 1 and 2 and therefore 2i equal to integration of 0 to pi. काय काय सारखं आहे? इंटिग्रेशन सारखं आहे. अजून साइन एक्स कॉस स्क्वेअर डी एक्स, साइन एक्स कॉस स्क्वेअर डी एक्स. मग फरक कशात आहे? तिकडे एक्स आहे, इकडे काय आहे? पाय मायनस एक्स आहे, आणि पुढचा पार्ट दोघांनाही कॉमन आहे. साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स, हा पार्ट कॉमन. हा मायनस एक्स, हा प्लस एक्स कॅन्सल झाला, आणि तुम्हाला मिळेल पाय. कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, आणि हे झालं तुमचं प्रॉब्लेमचं सिम्प्लिफिकेशन. कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स डी एक्स. आणि आता सबस्टिट्यूशन वापरू शकता तुम्ही, कारण का याचं इंटिग्रेशन माहीत नाही, याचं माहिती आहे, पण याच्यामुळे अडचण आहे. म्हणून पुट कॉस एक्स इक्वल टू टी. डिफरन्शिएट घेतला तर, डेरिव्हेटिव्ह घेतला तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स
dx इक्वल टू dt. आपल्याकडे मायनस साईन नाही, फक्त साइन एक्स dx आहे, मग याची किंमत येईल मायनस dt. आणि आता लिमिट चेंज करा. जर आपण याचे लिमिट, आय फिनिश दिस पार्ट, लिमिट बदलले तर काय होईल बघा. इथपर्यंतचा पार्ट मी फिनिश करतो. दॅट इज इक्वल टू व्हेन x इक्वल टू 0 इम्प्लाइज t इक्वल टू cos 0 आणि cos 0 ची किंमत आहे 1. व्हेन x इक्वल टू पाय इम्प्लाइज t इक्वल टू cos पाय आणि cos पायची किंमत आहे -1. ह्या किमती जर आपण टाकून दिल्या तर आपलं लेफ्ट साईड आहे 2i, 0ला 1, पायला -1. लिमिट चेंज केले, कॉस ऐवजी t घेतला आणि साइन एक्स dx ऐवजी आला -dt. मायनस साईन इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो, -1 to -1 t² dt. मायनसचा प्लस करायचा असेल तर काय करावं लागतं, लिमिट इंटरचेंज करा, बाकी काही करू नका. व्हेरिएबल बदलला तरी चालेल. स्क्वेअरचं इंटिग्रेशन ॲड 1 म्हणजेच काय t³ आणि याला लिमिट आहे -1 to +1. 1/3 कॉन्स्टंट, 1चा क्यूब मायनस -1चा क्यूब, 1चा क्यूब मायनस -1चा क्यूब म्हणजेच काय 1 - -1 म्हणजेच 2/3. ही कोणाची किंमत आहे, 2i ची किंमत आहे. म्हणजेच आयची किंमत काय येईल माहिती आहे ना, तो 2 जर अपॉन घेतला तर 2/6 म्हणजेच 1/3. असं हे या प्रॉब्लेमचं ॲन्सर येईल. एक छानसा प्रॉब्लेम तुमच्यासमोर आहे. ओके, अशा प्रकारचे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येतील. पुढच्या वेळेला आपण पुढची प्रॉपर्टी घेऊ आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स. अप टिल बाय बाय.